हे वातावरण हे उत्सवाचं आहे, हे वातावरण त्या ठिकाणी अतिशय उत्साहाचं आहे। सोलापूरकर निश्चित त्या ठिकाणी एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला संसदेत पाठवतील। रंगपंचमी निमित्त आमदार राम सातपुते हे सोलापूरमध्ये रंग खेळण्यासाठी आलेले आहेत। आपल्या सोबत स्वतः आमदार राम सातपुते आहेत। दादा काय सांगाल, आज रंग खेळण्यासाठी तुम्ही सोलापूरमध्ये आलेला आहात, कशा पद्धतीचं वातावरण आहे? मी यापूर्वी सोलापूरमध्ये विद्यार्थी चळवळीत काम करत असताना अनेकदा रंगपंचमी खेळलेलो आहे। हे वातावरण हे उत्सवाचं आहे, हे वातावरण त्या ठिकाणी अतिशय उत्साहाचं आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम सोलापूरकरांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। सोलापूरची संस्कृती या ठिकाणी असणारं पानिवेस तालीम मित्रमंडळ जे आहे ते मंडळ अतिशय जुनं आहे, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा गड आहे हा। आणि मला विश्वास आहे सोलापूरकर निश्चित त्या ठिकाणी एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला संसदेत पाठवतील। सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरमध्ये विमानतळ त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं पाहिजे, सोलापूरमध्ये IT पार्क सुरू झालं पाहिजे, गारमेंट पार्क सुरू झालं पाहिजे, टेक्स्टाईल पार्क सुरू झालं पाहिजे। आणि मला विश्वास आहे हे सर्व मोदीजींच्या नेतृत्वात सोलापूरकर मला करण्याचा त्या ठिकाणी मला उभं करण्याची त्या ठिकाणी संधी देते। दादा निवडणुकीचे दिवस आहेत, रंग खेळला चाललाय, मात्र 4 तारखेचा दिवस जो असणार आहे त्या दिवशीचा रंग कुठला असणार आहे? निश्चित सोलापूर हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे। आम्ही भगवा रंग उधळू आणि त्या ठिकाणी काँग्रेसने गेली अनेक वर्ष जे हिरवं पांघरून घेतलं होतं ते पांघरून सोलापूरकर उधळून फेकून देतील आणि आमचा भगवा रंग उधळण्याची संधी। दादा तुम्ही रंग खेळताय, मात्र विरोधक जे आहेत ते कुठेही या रंगपंचमीच्या सणामध्ये दिसत नाहीयेत, काय उत्तर द्याल त्यांना? विरोधकांना या ठिकाणी हिंदूंच्या सणांचं वावड आहे। काँग्रेसवाल्यांनी कायमच हिंदूंना दहशतवादी म्हणलंय, भगवा दहशतवादी म्हणलंय आणि आज त्या ठिकाणी ज्या भगव्याला हे दहशतवादी म्हणले सुशील कुमार शिंदे साहेब ते भगवं वस्त्र परिधान केलेल्या महाराजांकडे जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्याचा ढोंग करतायत। सोलापूरकर या ढोंगी काँग्रेसींना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। दादा भिडाभिडीची भाषा चालू आहे, निवडणुकीचा निकाल येईल त्यावेळेस कुठला रंग तुम्ही त्यांना दाखवाल? मी त्यांना भिडू इच्छित नाही आहे। मी छोटा कार्यकर्ता आहे, सामान्य परिवारातून आलेलो, ही राजकन्या आहेत आणि माजी मुख्यमंत्र्याची लेक आहे, त्यामुळे मी सामान्य कार्यकर्ता आहे। मला विश्वास आहे की सोलापूरकर 4 तारखेला भगवा रंग उधळण्यासाठी सज्ज आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर आमदार राम सातपुते यांनी तमाम सोलापूरकरांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि समोरचे विरोधक जे आहेत ते राजघराण्यातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना हिंदू सणांचा वावडा असणार आहे असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। विश्वभूषण लिमाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।